नमस्कार मंडळी. मंडळी, आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप प्रसन्न आणि आनंदी जावो. आज पुन्हा एक नवीन कथा घेऊन मी आली आहे. कथा आहे 1955मधली आणि ती लिहिली आहे शम अग्निहोत्री यांनी. कथेचं नाव आहे तुझ्या बाबांचं लग्न करून दे. मंडळी, काय असतं, प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं अवघड नातं असतं, ज्या नात्यामुळे तुमच्या दोन नात्यांमध्ये खूप कठीणता निर्माण होते आणि ती दोन्ही नाते एकत्रपणे सांभाळताना, हाताळताना तुम्हाला खूप त्रास होतो. प्रत्येक जणांनी हा अनुभव कधी ना कधीतरी घेतलेला असतो. हाच अनुभव की जेव्हा एखादं नातं अवघड जागेचं दुखणं होतं, पण ते नातं आपल्यासाठी खूप बहुमोल असतं, त्यावेळी दोन नात्यांना सांभाळताना जी घालमेल होते, तीच घालमेल अग्निहोत्री यांनी खूप सुंदररित्या, खूप सहज शब्दबद्ध केली आहे. तुझ्या बाबांचं लग्न करून दे मध्ये. कथा 1955 साली त्यांनी प्रकाशित केली आहे. चला तर मग आपण बघूयात कोणती दोन नाती अवघडल्यासारखी झाली आहेत आणि कोणाला. पण मंडळी, तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं आहे की नाही? बघा बरं आणि पटकन सबस्क्राईब करा. आणि नुसतं सबस्क्राईब करून कसं होईल, तुम्हाला बेल आयकॉनसुद्धा दाबावी लागेल, तरच माझे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील ना. आणि लाईक आणि कॉमेंट तर तुम्हाला करायचीच आहे माझ्यासाठी, माझ्यावरच्या तुमच्या प्रेमापोटी. तर मग मंडळी, आपण सुरू करूयात. तुझ्या बाबांचं लग्न करून दे. लेखक शम अग्निहोत्री. अभिवाचन अदिती पालिमकर. आलेस फिरून. खोकत खोकतच बाबांनी मधल्या दरवाजातून आत येणाऱ्या हेमप्रभेला विचारलं. हेमप्रभेनं बाहेरच्या दरवाजाशी आल्याबरोबर बाबांचं जोरजोरानं चाललेलं खोकणं ऐकलं होतं. तुझी चाहूल लागताच आपल्या दम्याची आठवण झाली बघ तुझ्या बाबांना, असं अवधूतनं कडवटपणानं म्हटलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती आत गेली. काहीशा घाईने जवळ जाऊन स्टुलावरील पाण्याचा ग्लास बाबांच्या पुढे धरत तिने आस्थेवाईकपणानं विचारलं, आज खोकल्याचा जोर बराच वाढलेला दिसतोय बाबा. आता वाढायचाच. पाण्याचा घोट गळ्याखाली उतरल्यावर हुंकार देत बाबा म्हणाले, आता ही उबळ वाढतच जाणार बेटा अशीच. एक दिवस तुम्ही फिरायला गेलेले असायचे आणि इकडे ढास लागून. काहीच्या बाहीच बोलू नकात बघू बाबा. काहीतरीच नाही ग पोरी. अगं, आम्हा दम्याच्या माणसांचं असंच असतं. पुन्हा पाण्याचा घोट घेऊन ग्लास तिच्या हाती देत बाबा म्हणाले, आता हे जगणं हवंच कशाला, नुसतं तुला राबवून घ्यायला. आता नवऱ्याची तैनात सांभाळायचे दिवस तुझे. बाबांचे बेडकं आणखी किती दिवस उपसायचे तू. बाबांच्या एकेका वाक्याबरोबर एक एक पावलानं हेमप्रभा माघार घेत होती. शेवटी ती दरवाजा बाहेर गेली. बाबांनी दरवाजाकडे पाहिलं आणि पुन्हा जोराने हुंकार देऊन ते स्वतःशीच बोलू लागले, चालायचंच. कोण कुणाच्या जन्माला पुरलंय. जन्माची जोडीदारी म्हणून जी होती ती सुद्धा पुरली नाही. माझ्यापेक्षा तब्येत चांगली तिची, पण. बाबांनी पण वरच थांबवून आवंढा गिळला आणि उगीचच डोळ्यांच्या कडा बोटांनी निपटल्या. वास्तविक त्या डोळ्यात अश्रू नव्हते, तिथं अंगार प्रदीप्त होऊ लागला होता. इकडे हेमप्रभा स्वयंपाकघरात आली होती. बाबांच्या खोलीतून स्वयंपाकघराकडे जाताना तिनं अवधूतकडं चोरटा दृष्टिक्षेप टाकून पाहिलं होतं. त्याच्या मुखावर द्वेष, तिरस्कार
यांचा रंग जमू लागलेला तिला दिसला होता. संध्याकाळचा तास दीड तास घराबाहेर आनंदात हसत गमतीचं संभाषण करत चौपाटीवर भेळपुरी खाऊन शहाळ्याचं गोड थंड पाणी पिऊन घालवण्याचं जे सुख आपण भोगलं, त्या सुखावर विरजण घालणारं कटू बोल आता आपल्याला ऐकावे लागणार आहेत हे तिला कळून चुकलं होतं. फक्त तो प्रसंग थोडा तरी लांबणीवर टाकण्यासाठी ती घाईनं स्वयंपाकघरात आली होती. आणि स्वयंपाकघरात तिला आता कामही भरपूर होती. आधीच 7 वाजून गेले होते. बाबांना रात्री 2च पण दुधातले गरम गाकर करून द्यायचे असत. उशीर झाला की अपचन होतं अशी त्यांची तक्रार असे. 7:30लाच एका ताटात ते गाकर आणि दुधाची वाटी त्यांच्या पुढात स्टुलावर न आल्यास ते फुरंगटून बसत. ताट अगदी वेळेवर नेऊन ठेवले तरी बाबांचे खाणे होईपर्यंत तिला तिथंच थांबावं लागे. नाहीतर उष्टताट नेण्यासाठी ती जेव्हा येई तेव्हा अर्धा गाकरसुद्धा संपलेला नसे. तिने "हे काय बाबा, काहीच खाल्लं नाहीत ते?" असं विचारताच बाबा नेहमीप्रमाणे हुंकारयुक्त सुस्कारा सोडून म्हणत, "अन्नावरची वासनाच उडत चालली आहे आता माझी. खरं म्हणजे आता कशावरच वासना राहिली नाही माझी. आणि मी वासना धरावी तरी का? माझं माझं म्हणून जे जे धरून ठेवलं होतं ते ते हातचं निसटून गेलं. तुझी आई गेली. तो असता तर आज करता सवरता झाला असता. अगदी वाईट निघाला असता म्हटलं तरी बापाला काही घराबाहेर फेकून दिलं नसतं त्यानं. त्याची बायको निदान कर्तव्य म्हणून तरी सरबराई करती माझी." "म्हणजे मी माझं कर्तव्य करत नाही? जे करते ते प्रेमानं करत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला बाबा?" असा प्रश्न चटकन आपल्या तोंडून निघून जाऊ नये म्हणून हेमप्रभा उष्टताट उचलून लगबगीनं तिथून निघून जात असे. आता स्वयंपाकघरात फिरायला जाण्यापूर्वी लावलेला कुकर शेगडीवरून उतरवत असता हेमप्रभेनं मागे पाऊल वाजलं असा भास होऊन दचकून मान वळवली. पण अवधूत अजून आत आला नव्हता. तिनं समाधानाचा सुस्कारा सोडून कुकरमधील भांडी काढायला सुरुवात केली. बाहेरच्या खोलीत अवधूतनं कोट काढून ठेवल्यावर भिंतीला टेकून ठेवलेली आराम खुर्ची मांडली. पण तिच्यावर अंग टाकण्याऐवजी टेबलाशी उभं राहून तो सिगरेटच्या पेटीशी चाळा करत होता. थोड्याच वेळात त्याचा चेहरा मिश्किल बनू लागला. त्यानं ओठात सिगरेट धरली, एक काडी जोरानं ओढली, ती तशीच विझू दिली आणि पुन्हा दुसरी काडी तितक्याच जोरानं ओढली. "हेमा, ए हेमा!" बाबा आपल्या खोलीतून इतक्या जोराने ओरडले की पिठाने बरबटलेले हात तसेच घेऊन हेमप्रभा धावत आली. ती दरवाजात दिसताच बाबा तरुणाला लाजवतील अशा खणखणीत आवाजात ओरडले, "तुझ्या नवऱ्याला त्या खोलीत सिगरेट ओढू नको म्हणून सांग. मला सिगरेटच्या धुराचा त्रास होतो हे कितीदा सांगायचं?" आणि ते जोरानं खोकू लागले. खोकता खोकताच ते म्हणाले, "बघ, थोडा धूर सहन होत नाही मला. आता ही ढास 2 तास जीव खाईल माझा." हेमप्रभेनं दरवाजातूनच अवधूतकडं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरील शरणागताचा भाव बघूनही अवधूत बदला नाही. सिगरेट तशीच तोंडात ठेवून तो डोळे रोखून म्हणाला, "मी अजून सिगरेट पेटवली नाही तोच त्यांना धूर जाणवू लागला. मी म्हणतो ते हेच. काहीतरी कांगावखोरपणा सतत करत राहायचा. तुम्ही गप्प बसता की नाही? तुम्ही तरी माझ्या भावनांची कदर करा." अवधूतच्या शर्टाची बाही ओढत हेमप्रभा कळवळून म्हणाली. अवधूत मधल्या दरवाजाशी जाऊन बाबांकडं आणि तिच्याकडं आळीपाळीने तीव्र कटाक्ष टाकत गॅलरीत निघून गेला. हेमप्रभा रडू आवरण्यासाठी ओठावळीत पुन्हा स्वयंपाकघरात गेली. डाव्या हातानं पदराचा शेव धरून डोळे टिपीत ती पुन्हा कणिक मळायला बसली. तिला सारखं भडभडून येत होतं आणि ती जोरजोरानं ओठ आवळत होती. "माझ्या भावनांची कदर निदान तुम्ही तरी करा असे आपण अवधूतला म्हटलं खरं, पण तसं म्हणणं अन्यायाचं होतं हे तिला सारखं जाणवू लागलं. आपल्या भावनांची कदर करण्यासाठी अवधूतनं आजवर काहीही कमी केलं नाही असं तिचं मन तिला बजावू लागलं. अवधूतचा परिचय झाल्या दिवसापासूनची त्याची वागणूक तिला आठवू लागली. हेमप्रभा नोकरीवर रुजू झाली ती अवधूतच्या हाताखाली एक कारकून म्हणून. तिला कामाची काहीच माहिती नव्हती, पण अवधूत तिला मोठ्या आस्थेनं काम समजावून सांगायचा.
तिच्या चुका सुधारायचा. अनेकदा सांगूनही एखादी गोष्ट तिच्या लक्षात न राहिली तरी हसून सौम्यपणे म्हणायचा, अहो मिस कुलकर्णी, इतक्या शर्मिंद्या कशाला होता? अहो माणूस कामात रुळेपर्यंत असंच व्हायचं. प्रथम प्रथम हेमप्रभेला वाटे की आपण तरुण आहो आणि सुंदर आहोत म्हणून आपला बॉस आपल्याशी इतकं चांगलं वागतो. पण मिस श्रीखंडे तिला कितीतरी वेळा म्हणाली होती, आपल्या ऑफिसात एक जोशी सोडले तर सारे. अवधूत जोशींविषयी हेमप्रभेला वाटू लागलेला आदर मध्यंतरी खूपच वाढला. त्याच्या वागण्यात आपुलकी असे, पण लोचटपणा नसे. तो तिच्याशी कधी कधी खेळीमेळीने आणि विनोदाने बोलायचा, तिच्या कामाची कधी स्तुती करायचा, पण त्या सर्व बोलण्यात तोंडपुजेपणा नसे. अवधूत हेमप्रभेशी जरा मर्यादा उल्लंघून सलगीने बोलला तो तिने राजीनामा दिला त्या दिवशीच. त्या दिवशी ऑफिसची वेळ संपल्यावर तो तिला म्हणाला, मिस कुलकर्णी थोडा थांबता का? आपण आज एकत्र चहा घेऊ, थोडं बोलू. फॅमिली रूममध्ये चहा घेता घेता तो म्हणाला, माझ्या बोलण्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका, पण राहवत नाही म्हणून सांगतो, तुमची गैरहजेरी मला फारच जाणवेल. कप खाली ठेवून त्याच्याकडे पाहत तो म्हणाला, तुमची हरकत नसली तर मधून मधून तुमच्याकडे चहाला येत जाऊ का? त्याचं असं आहे मिस कुलकर्णी, माझं आयुष्य आजवर फार एकाकी गेलं आहे, कौटुंबिक वातावरणाला आचवल्यामुळे. इतकी आजीजी कशाला, येत जा की. हेमप्रभा हसत म्हणाली, खरं म्हणजे तुमची बाबांशी ओळख करून द्यायचा विचार कितीतरी दिवसांपासून. हेच ते जोशी, अशी हेमप्रभेनं ओळख करून देताच बाबांनी विचारलं, कोण कोण आहेत तुमच्या घरी? बाबांच्या प्रश्नातला चमत्कारिकपणा हेमप्रभेला जाणवल्याचं तिच्या चेहऱ्यावरनं स्पष्टपणे दिसू लागलं. पण अवधूत मात्र हसून म्हणाला, म्हटलं तर खूप आहेत, म्हटलं तर कुणी नाही. माझे 3 काका आहेत, त्यांचा खूप मोठा परिवार आहे, पण बाबांच्या वेळेपासूनच आमचे संबंध दुरावलेले आहेत. ते सहसा मला बोलवत नाहीत आणि कधी बोलवण्यावरून गेलोच तरी ते घरं मला परकी वाटतात. सारांश, या जगात मी अगदी एकटा. मग ठीक. बाबांचे हे उद्गार तर हेमप्रभेला फारच चमत्कारिक वाटले. आपल्या चेहऱ्यावरील बदल अवधूतला दिसू नये म्हणूनच जणू ती चहा करण्याच्या निमित्तानं स्वयंपाकघरात गेली. ती चहा घेऊन बाहेर आली तेव्हा बाबा अवधूतला सांगत होते, मी हा असा दमेकरी. आज इतकी वर्ष हेमा सारं करते माझं, पण ती तरी असं किती दिवस करणार? तिचं वय झालंय लग्नाचं. मुलीनं स्वतःचा संसार न थाटता बापाची सेवा करत राहावं असं थोडंच स्वार्थीपणानं म्हणू शकणार आहे मी. ते काही असो, पण माझी हेमा फार चांगली मुलगी आहे. हेच बघा ना, किती हौशेनं तिनं नोकरी धरली होती, पण माझे आबाळ होते म्हणून. चहा घ्या बाबा. त्यांचं पुराण अधिक लांबू नये म्हणून हेमप्रभा कप पुढे धरत म्हणाली, पण बाबांना राहवत नव्हतं. ते पुढं बोलू लागले, माझ्या या दुखण्यामुळं मी तिच्यासाठी स्थळ बघायला सुद्धा बाहेर पडू शकत नाही. तुमच्या पाहण्यात कोणी योग्य? पाहीन की. अवधूत स्मितपूर्वक म्हणाला आणि त्यानं हेमप्रभेकडे पाहिलं. 10 वेळा समजावून दिलेल्या कामातसुद्धा पुन्हा चूक झालेली निदर्शनास आणल्यावर ऑफिसात तिचा चेहरा जसा शर्मिंदा होत असे तसा आता झाला. तिला अधिक लाजवणं नको म्हणून अवधूत दुसरीकडे पाहू लागला. आणखी 2च दिवसांनी अवधूत संध्याकाळच्या वेळी आला. चहा घेता घेता बाबांनी पुन्हा आदल्या बैठकीच्या वेळेचं सूत्र धरून बोलायला सुरुवात केली. मी त्या दिवशी म्हटलं नव्हतं हेमा फार चांगली मुलगी आहे म्हणून? त्या दिवशी तुम्ही गेल्यावरती काय म्हणाले माहीत आहे? बाबा, मी जरा यांच्याबरोबर फिरायला जाऊ, अगदी लवकर येईल. हेमप्रभा बाबांचं पुराण सुतोवाच वरच समाप्त व्हावं म्हणून मध्येच म्हणाली. घराबाहेर पडल्यावर अवधूतनं विचारलं, तुम्ही तुमच्या बाबांना काय म्हणालात ते का सांगू दिलं नाही त्यांना मला? त्यावर काही उत्तर न देता हेमप्रभा बाजूला पाहत चालू लागली. चौपाटीवर येऊन बसल्यावर अवधूतच म्हणाला,
तुमच्यासाठी योग्य स्थळ पाहायला तुमच्या बाबांनी मला सांगितलं होतं. गेले 2 दिवस कसून तपास केल्यावर असा एक तरुण मला गवसला आहे. त्याला तुम्ही पसंत आहात, तुम्हाला तो पसंत आहे की नाही तेवढं सांगा, म्हणजे पुढील बोलणी करायला सोपं. तरीही काही न बोलता हेमप्रभा खाली मान घालून पाहू लागली. अवधूत पुढे म्हणाला, तुमच्या बाबांचं कसं होईल हीच ना चिंता तुम्हाला. त्या तरुणानं त्याचाही विचार केलाय. एकलेपणाला तो आता इतका वैतागलाय की मात्र केवळ एकलेपणातून सुटका करण्यासाठीच तो अधीर झालाय असं नाही हं. तुमच्यासारखी पत्नी मिळते म्हणून. वर बघा ना, त्या तरुणाच्या लोचटपणाचा राग का आलाय तुम्हाला? कृपा करून त्या बिचाऱ्यावर रागवू नका. तुम्ही नाही म्हणत असलात तर तो पुढे एक शब्दही बोलणार नाही या विषयावर. हेमप्रभेनं मान वर न करताच म्हटलं, मला राग आलेला नाही आहे, उलट आनंदच झालाय. पण बाबांचा विचार करू लागले की मला मार्गच दिसेनासा होतो पुढला. आणि एकदम मान वर करून त्याच्याकडे पाहत तिनं म्हटलं, लग्न झाल्यावर तुम्ही आमच्याकडे येऊन राहिलं पाहिजे असं मी कसं म्हणू. पण बाबांना तसं वाटतं. त्यांनी पहिल्याच भेटीत आडवळणानं तुमच्याजवळ लग्नाचा विषय काढला, म्हणून मी जेव्हा नापसंती दर्शवली तेव्हा ते म्हणाले. हेमप्रभेचे बाबा तिला म्हणाले होते, मी काही वाईट केलं नाही. तुला अगदी योग्य आहे ते जोशी. दाराशीर चालून आलेलं चांगलं अगदी योग्य स्थळ मी दौडू का? तू त्यांना नीट समजावून सांग. ते या घरात घर जावाई म्हणून येणार, ते काही ऐतखाऊ घर जावाई म्हणून नव्हे. अगं, ही एक अपरिहार्य तडजोड आहे. शिवाय ही जागा आहेच आपली. इतर कुठं बिराड थाटायचं ते इथं सर्व सज्जता आहेच. आणि वेडे, माझ्या मागं हे सारं तुझंच. माझ्या मागं या शब्दानं बिचकतेस कशाला? आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही आणखी काही वर्षांनी. पण तोपर्यंत तू मला हवी आहेस हेमा. गरज म्हणून नव्हे ग. पण तूच सांग, ती गेल्यापासून 7-8 वर्ष तू एखाद्या मुलाचं करावंस तसं माझं संगोपन केलंस. तुला तरी कसं वाटेल ग या बापाला सोडून जाताना? आणि खरोखरच हेमप्रभेच्या देखील जीवावर येत होती ती गोष्ट. बाबांना एकटंच त्या घरात टाकून आपला संसार थाटायचा. केव्हा ना केव्हा तिला तसं करावं लागणारच होतं. प्रत्येक मुलीला ते करावं लागतं. कितीही बिकट वाटो ती गोष्ट करावीच लागणार होती. बाबांची आबाळ होऊ नये म्हणून हौसेनं धरलेली नोकरी सोडणं निराळं, पण संसार थाटण्याची आस, या दुहेरी पेचातून मार्ग काढता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ती परिस्थिती स्वीकारण्याचा मोह तिला होत होता. तिनं अवधूतला काहीशा आतुरतेनं, काहीशा अजिजीनं आणि काहीशा अपेक्षेनं पुन्हा म्हटलं, तुम्ही बाबांकडे येऊन राहावं असं मी कसं म्हणू? तुम्हाला गैर वाटेल ते. तसं तुम्हाला वाटलं तर माझ्यासारखी दुर्दैवी मीच. पण मला वाटतं, हे बघा, अवधूतनं तिच्याकडं प्रेमानं पाहत जिव्हाळ्यानं म्हटलं, मी तुमच्यावर प्रेम करू लागलोय याचा अर्थच हा की मला तुमच्या भावनांची कदर वाटते. गाकर भासताना गरम तव्याचा स्पर्श बोटांना झाल्यामुळे हेमप्रभा भानावर आली. तोच अवधूत आत आला. त्याच्याकडे नजर जाताच तिनं पुन्हा मान खाली घातली आणि ओठ आवळले. अवधूत तिच्यासमोर जवळच पाठ मांडून बसत म्हणाला, रडायला काय झालं? तुला रडवण्यासाठी का बोलतो वागतो मी असं? पण तूच सांग, माझ्या सहनशक्तीला सुद्धा काही सीमा असेल की नाही? हो, असंच उत्तर त्याच्या प्रश्नाला द्यावंसं तिला वाटलं. त्याच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे हे तिला पटत होतं. पहाटे आपल्याला कुशीत घेऊन झोपलेल्या अवधूतच्या साखर झोपेचा भंग करण्यापासून तिला रोजच्या दिनक्रमाला सुरुवात करावी लागत असे. कारण 5चा टोला घड्याळात पडला नाही तोच बाबांना खोकल्याची उबळ येई.
मग त्यांना गरम चहा करून देणं तिला भाग पडे. ती कित्येकदा याबद्दल अवधूतशी क्षमायाचनेच्या सुरात बोलली होती. त्या प्रत्येक वेळी तो समजुतीच्या सुरात म्हणाला होता, चालायचंच ग, हे माझेच बाबा असते तरी तुला असंच करावं लागलं असतं. त्यावेळी तू केली असतीस का कुरकुर? पण केवळ कुरकुर करण्याचा प्रश्न नव्हता. बाबांना जवळजवळ 1.5-2 कप गरम चहा पाजून गरम पाण्याची पिशवी त्यांना देऊन हेमप्रभा अवधूतबरोबर चहा पीत हास्यविनोद करत बसलेली असे, तोच पुन्हा बाबांच्या हाका सुरू होत. हेमा, ए हेमा. ती खोलीत आल्याबरोबर बाबा गरम पाण्याची पिशवी छातीवरून उचलून बाजूला फेकीत म्हणत, काल परवापर्यंत माझी छाती शेकीत बसायला आवडायचं की ग तुला. तुला फार त्रास होतो ग असं मी म्हटलं की म्हणायचीस, वडिलांच्या सेवेचा मुलीला कधी त्रास होतो का बाबा. आता मात्र पिशवीचं ओझं माझ्या छातीवर टाकून खुशाल निघून जातेस. बरोबर आहे, नवरा मिळालाय ना तुला, आता बाबांची अडगळ. असं काय बोलता बाबा? हेमप्रभा मनाचा तोल जाऊ न देता जवळ जायची. पिशवी उचलून बाबांची छाती शिकता शिकता म्हणायची, मी येणार होते त्यांना चहा देऊन. तशी ती खूप वेळ छाती शेकीत बसली की मग बाबा म्हणायचे, पुरे आता बेटा, माझ्या बोलण्याचा राग करत जाऊ नकोस ग पोरी, आजारपणानं चिडचिडल्यासारखा होतो. वाटतं सारे मला कंटाळतात. तू तशी नाहीस ग. पण हेच बघ ना, जावाई बापू 4-4 दिवसात साधीही विचारपूस करायला सुद्धा येत नाहीत माझ्या खोलीत. तो गेला, त्याची उणीव भरून निघावी म्हणून घरात जावाई आणला, घर जावाई आणला. कशाला? याच्यासाठी माझ्या मुलीनं माझी वाटेल तशी आबाळ करावी म्हणून. अरे बाबा, बायको तुझीच आहे, सर्वस्वी तुझी आहे बरं, पण थोडं तरी बापाकडं लक्ष देऊ देशील की नाही तिला. माणसानं स्वार्थ बघावा पण किती. त्यावर हेमप्रभा काही बोलत नसे. बाबांचं म्हणणं तिला मुळी पटतच नसे. अवधूतला केवळ स्वार्थी म्हणायला ती तयार नव्हती. लग्न झाल्यावर अवधूत रोज सकाळचा चहा झाल्यावर ऑफिसात जाताना ऑफिसातून आल्यावर बाबांच्या खोलीत येऊन बसत असे. वर्तमानपत्रात वाचलेल्या जाहिरातीतले अमुक अमुक खोकल्याचं औषध घेऊन पहा असं म्हणत असे. इतकंच नव्हे तर परत येताना ते औषध घेऊन देखील येत असे. अमुक डॉक्टरचा दम्यावरचा स्पेशालिस्ट आहे असं कळलं की त्याला बाबांची प्रकृती दाखवायला घेऊन जात असे. फार काय एखाद्या वेळी हेमप्रभेच्या हातची गरम पाण्याची पिशवी घेऊन तो म्हणत असे, मी बसतो शेकत थोडा वेळ, तू जा. अवधूतच्या या वागण्याचं कौतुक करून बाबा कित्येकदा म्हणत, जावयाच्या रूपानं जणू तोच गेलेला परत आलाय असं वाटतं बरं कितीदा. पण एक दिवस हेमप्रभा आणि अवधूत ही दोघं रात्री सिनेमाला गेली होती. बाबांच्या कॉटजवळ स्टुलावर पाणी, औषधाची बाटली, दुसऱ्या बैठ्या स्टुलावर स्वच्छ करून ठेवलेली पिकदाणी, कॉटच्या उशालगतच्या कठड्यावर टॉवेल, सर्व गोष्टी जाण्यापूर्वी हेमप्रभेनं न चुकता ठेवल्या होत्या. सिनेमाला जाण्याचा बेत बाबांना सांगताना देखील जणू ती दिलगिरीच्या सुरात म्हणाली होती की नाही बाबा, हे म्हणतात फार दिवसात एखादा सिनेमा पाहिलेला नाही आहे, जाऊ का आम्ही आज? बाबांनी नुसता हुंकार दिला तशी ती म्हणाली, तशी 2-2.5 तासातच परत येऊ आम्ही, दूर नाही, जवळच इथे. बाबांनी पुन्हा हुंकार दिला. तीच परवानगी मानून हेमप्रभा अवधूतबरोबर बाहेर पडली. पण सिनेमाहून ती दोघं परत येतात नाही येतात तोच बाबांचं मोठमोठ्यानं खोकणं ऐकू येऊ लागलं. हेमप्रभा लगबगीनं दरवाजा उघडून आत आली. बाबांच्या कॉटच्या टोकावर बसली आणि पाण्याचा ग्लास तिनं त्यांच्या तोंडाशी नेला. तिचा हात बाजूला करत बाबा कुर्र्यातच म्हणाले, शेवटचं पाणी प्यायला द्यायला आली नाहीस हेच मिळवलं. झाला ना पोटभर सिनेमा पाहून, जा झोप जा आता. अशीच एक दिवस सिनेमाला जाशील आणि इकडे.
दुसऱ्या दिवशी अवधूत फिरायला जाऊया म्हणाला. तोच हेमप्रभा म्हणाली, तुम्ही एकटेच जा बाबा. हेमा, अवधूत म्हणाला, मी गप्प बसतोय याचा अर्थ तू चुकीचा समजू नकोस. काल रात्री बाबांचं खोकणं मुळीसुद्धा ऐकू आलं नाही असं शेजारचे घैसाच सांगत होते. आपण आल्यावर त्यांनी मुद्दाम. ते काही असो, हेमा जिजीनं म्हणाली, तुम्ही एकटे जा असं मी म्हटलं ना, तेवढं ऐका माझं. माझ्यावर थोर उपकार होतील. मी तुझ्यावर फक्त उपकारच करावेत अशी तुझ्या बाबांची इच्छा असली तर माझी ना नाही. ठीक आहे. नेहमी निरपेक्षपणे असेच उपकार करत जाईन. आणि तो दान पाय आपटीत निघून गेला. परत आल्यावर जेवताना अवधूत हेमप्रभेला म्हणाला, मला खरोखरच पश्चाताप वाटावा अशी वेळ आली आहे हेमा. तुझे बाबा माझी बायको माझ्या वाट्याला येऊ नये म्हणून सारखे धडपडतात. रात्री तुझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करण्याचं सुखसुद्धा विक्षेपाविना मला कधी लाभत नाही. त्यांना एकदम गरम पाण्याची पिशवी हवीशी वाटू लागते आणि सकाळी माझ्या ऐन जेवणाच्या वेळी त्यांना अंग पुसून घ्यायची लहर येते. एकदा हेमप्रभा बाबांना म्हणाली, त्यांना वाढून देते, ते गेले म्हणजे मी येतेच. हो, सारं होऊ दे आणि मग ये बरं. माझं काय, 12 वाजता अंग पुसणं झालं आणि 2 वाजता घास गिळायला मिळाला तरी काय बिघडलं. म्हातारं खोड मी, माझे चोचले हवेतच कशाला. अवधूत बाहेरून ओरडला, हेमा, बाबांना म्हणावं उगाच बडबडू नका, ताट वाढवून घेतो मी. अवधूतनं स्वतःचं आपले ताट वाढून घ्यावे आणि एकटेच जीवावे. बायकोशी गप्पा करण्याची इच्छा असली तरी ती बाबांची सेवा करण्यात गुंतलेली आहे म्हणून एकटंच काहीतरी वाचत बसावं, एकटंच फिरायला जावं, सिनेमाला जावं असा प्रकार प्रत्ययही नेहमी होऊ लागला. आणि बाबांचं सारं उरकून हेमप्रभा जवळ आली की अवधूतनं कडवटपणानं म्हणावं, झालं का सारं? नाहीतर बघ, बाबांचं काहीतरी राहिलं असेल आणि त्यांना सांग, तुमची मुलगी 24 तास मला हवी आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही आहे. पण म्हणावं, तुम्हीसुद्धा तिच्या 24 तासांवर हक्क सांगू नका. अहो, काही तास तरी माझ्या वाट्याला येऊ द्या म्हणाव. त्यावर हेमप्रभा कळवळून म्हणे, तुम्ही तरी माझी अडचण ओळखून वागू नये का? बाबा म्हातारे आहेत, चिडचिडे झाले आहेत. आणि तुला त्यांच्या या दुसऱ्या बाळपणाचं कौतुक करण्यात एक प्रकारचा आनंद वाटतो. प्रेयसीच्या भूमिकेपेक्षा मातेची भूमिका स्त्रीला अधिक आवडते आणि जास्त चांगल्या रीतीनं स्त्री ती भूमिका करू शकते असं त्यावर अवधूतनं म्हणावं. आता हेमप्रभेसमोर पाठ मांडून बसल्यावर अवधूत म्हणाला, पण तुझ्या बाबांचा मला अलीकडे अत्यंत राग येतो. तू थोडीशीसुद्धा माझ्या वाट्यास आलेली त्यांना सहन होत नाही. त्यांना वाटतं आपली मुलगी नवऱ्याबरोबर फिरायला, सिनेमाला गेली किंवा गप्पा मारत बसली की आपल्याला कायमची अंतरेल. मूर्ख म्हातारा माझा मत्सर करतो खुशाल. म्हणून तुम्ही त्यांचा मत्सर करायला लागलात वाटतं आता. हेमप्रभेनं जवळजवळ रडतच विचारलं, त्यांच्या तोंडाला तोंड देऊन भांडता तुम्ही. माझी मात्र इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती होते. त्यापेक्षा तुम्ही दुसरी जागा बघा आणि बिऱ्हाड करा. माझी तयारी आहे, इकडे काही हो बाबांचं. हेमा, हेमा. बाबांची जोराची हाक ऐकू आली तशी हेमप्रभा आले म्हणत घाईघाईनं ताटात गाकर आणि दुधाची वाटी घेऊन बाबांच्या खोलीकडे निघून गेली. मला खायचं नाही, बाबा तोंड फिरवून म्हणाले. तुझ्या नवऱ्यानं मला हवं ते बोलावं आणि तू ते ऐकून घ्यावंस, पण उगीच बापाची काळजी व्हायचं नाटक कशाला ग? माझ्या वागण्याला नाटक म्हणता बाबा तुम्ही? सद्गदित स्वरात हेमप्रभा म्हणाली आणि कॉटच्या टोकावर बसत तिनं त्यांना उठवून बसवलं. खा बरं मुकाट्यानं, मोहन खूप जास्त घातलंय आज, अगदी खुसखुशीत झालेत गाकर. तिनं एक तुकडा मोडून दुधात बुचकळून त्यांच्या तोंडाशी नेला. तिच्याकडे हसत बघत बाबा म्हणाले, मी कित्येकदा अगदी पोरकटपणानं वागतो नाही का ग? हेमप्रभा काही न बोलता दुसरा तुकडा मोडून दुधात बुचकळू लागली. तिच्या हातचा तुकडा घेत बाबा म्हणाले, तू जा आता, मी खातो.
हेमप्रभा तिसरा तुकडा मोडीत म्हणाली, तुमचं झाल्यावरच जाईन मी, नाही तर नीट खाणार नाहीत ना तुम्ही. बाबांनी तिच्याकडे पाहिलं आणि काहीशा चिंतेनं विचारलं, रडलीस का ग? का? जावाई बापू बोलले का काही? नाही, पण तुम्ही दोघं असं भांडता. हेमप्रभा सद्गदितपणानं म्हणाली, मला नवऱ्याप्रमाणे माझे बाबाही हवे आहेत हे तुम्हाला कळत नाही, आणि त्यांची माझ्या जीवनातली आवश्यकता अक्षय आहे हे त्यांना कळत नाही. माझी मात्र कुत्तरोड. तिचा हात धरीत बाबा म्हणाले, नाही हेमा, मला सारं कळतं, पण कित्येकदा वळत नाही. जावाई बापूंना म्हणावं, काही गैरसमज करून घेऊ नका. म्हणावं, म्हातारपण म्हणजे दुसरं बाळपण. माझ्या पोरकटपणाकडे लक्ष देऊ नका. जा, ते वाट पाहत असतील, जेवा जा. हेमप्रभा पुन्हा स्वयंपाकघरात आली तेव्हा अवधूतनं ताटं तयार केली होती. सारं काही वाढून घेतलं होतं. पाण्याचे तांबे घेऊन आपल्या पाटावर येत हेमप्रभा म्हणाली, बाबांचा निरोप आहे तुम्हाला. ते म्हणतात, माझ्या म्हाताऱ्याचा पोरकटपणा मनावर घेत जाऊ नका. अगं, कोण घेतं मनावर? अवधूत हसत म्हणाला, पण मुलांना जसं मधून मधून चापावं लागतं तसं केव्हा तरी. हो, पण त्यात माझी मात्र दामटी वळते. हेमप्रभा मान वेळावत म्हणाली, मघाशी कसं सारखं रडायला येत होतं मला. हेमा, अवधूत म्हणाला, अगदी खरं सांगू, या चमत्कारिक परिस्थितीतून तुझी सुटका होण्याचा एकच मार्ग आहे. आपण निराळं बिराड केलं तरी तुझं मन सारखं इकडं ओढत राहील. तुझ्याशिवाय राहायची सवय जशी बाबांना नाही, तशीच त्यांना एकटं सोडायची सवय तुला नाही. तेव्हा यावर उपाय एकच आहे, म्हणजे तू मला माझी सर्वस्वी लाभशील आणि त्यांनाही आपली देखभाल करणारं माणूस आहे हे समाधान राहील. त्यांचं तसं काही फार वय नाही, सारं 57. दमा सोडला तर प्रकृती चांगली ठणठणीत आहे. उगीच आजारपणाचं ढोंग करून पळून राहतात. तू तुझ्या बाबांचं लग्न करून दे बघू. त्यांचं लाड करणारं एक माणूस त्यांना हवं आहे. दे ना त्यांचं लग्न करून. चला, काहीतरी चावटपणानं बोलतात ते. अशा अर्थानं त्याच्याकडे पाहत हेमप्रभेनं मान वेळावली. अवधूत मोठ्यानं हसू लागला. जणू काही आपली ही कल्पना खरोखरच अंमलात आली आहे आणि आपली हेमप्रभा सर्वस्वी आपली झाली आहे, इतक्या आनंदानं तो हसत होता. तर मंडळी, तुम्हाला हे बाबांचं लग्न कसं वाटलं ते कॉमेंटमध्ये आवर्जून सांगाल. आजची कथा इथेच संपली आहे. उद्या पुन्हा एका नवीन छान कथेसह आपण भेटूयात. धन्यवाद.